नमस्कार शेतकरी बांधवांनो. आपल्या काळ्या आईची सेवा करताना प्रत्येक शेतकऱ्याच्या मनातनं एक स्वप्न असतं, अगदी काळजात जपलेलं. ते म्हणजे स्वतःच्या मालकीचा एक ट्रॅक्टर असावा. विचार करा, ऐन पेरणीच्या वेळी दुसऱ्याच्या ट्रॅक्टरची वाट बघावी लागणार नाही. मशागत एकदम वेळेवर होईल, पेरणी साधेल आणि शेतात अक्षरशः सोनं पिकेल. पण अनेकदा पैशांमुळे हे स्वप्न फक्त स्वप्नच राहतं. पण थांबा, तुमचं हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सरकारची एक जबरदस्त योजना आहे. ट्रॅक्टर खरेदीवर मिळणारी भरघोस सबसिडी. आज आपण याच योजनेचा प्रत्येक पैलू उलगडणार आहोत, अगदी सोप्या भाषेत. ही सबसिडी नेमकी आहे तरी काय, ती काम मिळत नाही आणि ती मिळवण्यासाठी अचूक मार्ग कोणता, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपल्याला मिळणार आहेत. त्यामुळे हा माहितीचा खजिना शेवटपर्यंत नक्की बघा. आणि हो, पुढे जाण्याआधी आपल्या शेतकरी ज्ञान चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण अशीच महत्त्वाची माहिती आम्ही नेहमी घेऊन येत असतो. हो, तुम्ही जे बघताय ते अगदी बरोबर आहे. रक्कम आहे तब्बल 3 लाख रुपये. सरकार नवीन ट्रॅक्टरच्या किमतीवर थेट 50% म्हणजे जास्तीत जास्त 3 लाख रुपयांपर्यंत अनुदान देतं. अहो, ही काही छोटी रक्कम नाहीये. एवढ्या मोठ्या मदतीने ट्रॅक्टर खरेदी करण्याचा निर्णय घेणं कितीतरी पटीने सोपं होऊ शकतं. आता तुमच्या मनात तोच प्रश्न आला असेल जो लाखो शेतकऱ्यांना पडतो, की जर योजना इतकी चांगली आहे तर मग अर्ज करूनही पदरी निराशाच का येते. अनेकांना वाटतं की ह्या योजना फक्त कागदावरच असतात, प्रत्यक्षात काहीच मिळत नाही. पण खरं सांगू का, तसं अजिबात नाहीये. अडचण योजनेत नाही तर आपल्या माहितीमध्ये आणि अर्ज करण्याच्या प्रक्रियेमध्ये आहे. आणि आजचं हे आपलं सादरीकरण म्हणजे त्याच अडचणीवरचा रामबाण उपाय आहे. आपण एक एक करून त्या सगळ्या चुका समजून घेणार आहोत, ज्या कळत नकळत आपल्याकडून होतात. हा केवळ एक माहिती देणारा कार्यक्रम नाही, तर तुमच्या ट्रॅक्टरच्या स्वप्नापर्यंत पोहोचवणारा एक संपूर्ण पक्का मार्गदर्शक आहे. चला तर मग आपल्या या प्रवासाचा नकाशा पाहूया. आपण अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत प्रत्येक टप्पा पार करणार आहोत. आधी हे स्वप्न खरं आहे की नाही हे तपासू, मग अनुदान का मिळत नाही याची खरी कारणं शोधू, मग पात्रतेचे नियम काय आहेत, कोणती कागदपत्र लागतील, अर्ज करण्याची अचूक पद्धत कोणती, आणि शेवटी हे सगळं समजल्यावर आता पुढे काय करायचं हे सगळं सविस्तरपणे पाहणार आहोत. तर सुरुवात करूया आपल्या पहिल्या आणि सर्वात मूलभूत प्रश्नापासून. काय ट्रॅक्टरवर सबसिडी मिळणं हे खरंच शक्य आहे की ही निव्वळ एक अफवा आहे? तर याचं ठाम उत्तर आहे हो, हे 100% खरं आणि शक्य आहे. सरकारला शेतकऱ्यांच्या गरजांची पूर्ण जाणीव आहे आणि म्हणूनच ही योजना अस्तित्वात आहे. अहो, ही फक्त एक इच्छा नाही, तर ही गरज आहे. जेव्हा पेरणीचा हंगाम ऐन भरात येतो, तेव्हा भाड्याच्या ट्रॅक्टरसाठी लागलेल्या रांगा आणि त्यांचे वाढलेले भाव आपण सगळेच अनुभवतो. एक एक दिवस किती महत्त्वाचा असतो. स्वतःचा ट्रॅक्टर असला की वेळेचं बंधन राहत नाही. आपण आपल्या जमिनीच्या गरजेनुसार योग्य वेळी मशागत करू शकतो आणि याचा थेट परिणाम उत्पादनावर होतो. ते नक्कीच वाढतं. याच विचारातून सरकारने ही योजना आणली आहे. आता इथे एक मोठा गैरसमज आहे जो दूर करणं खूप खूप गरजेचं आहे. अनेकांना वाटतं की सबसिडी फक्त छोट्या म्हणजे मिनी ट्रॅक्टरवरच मिळते. पण सत्य हे आहे की सरकार 45 हॉर्स पॉवरपर्यंतच्या मोठ्या ट्रॅक्टरवर सुद्धा अनुदान देतं. म्हणजे फळबागांसाठी किंवा मोठ्या शेतीसाठी लागणाऱ्या ताकदवान ट्रॅक्टरसाठीही ही योजना लागू आहे, ज्याबद्दल दुर्दैवाने खूप कमी शेतकऱ्यांना माहिती आहे. चला आता त्या महत्त्वाच्या प्रश्नाकडे वळूया, ज्यामुळे अनेक जण निराश होतात आणि योजनेलाच नाव ठेवतात. जर योजना खरी आहे तर मग अर्ज नाकारले का जातात? यामागची कारणं समजून घेतली ना तर अर्धी लढाई आपण तिथेच जिंकू. मुख्यत्वे ही 4 कारणं आहेत, लक्षात घ्या. पहिलं आणि सर्वात सामान्य कारण म्हणजे अपूर्ण कागदपत्र. एक जरी कागद कमी असला किंवा चुकीचा असला तरी अर्ज बाजूला काढला जातो. दुसरं, आपण सरकारच्या पात्रतेच्या नियमात बसत नाही. तिसरं आणि अत्यंत महत्त्वाचं कारण म्हणजे चुकीच्या वेळेला अर्ज करणं. आणि चौथं कारण म्हणजे अर्जदारांची संख्या जास्त असेल तर मग लॉटरी लागते. यात आपली निवड झाली नाही तर आपल्याला वाटतं की अर्ज नाकारला गेला. यातला प्रत्येक मुद्दा आपण पुढे सविस्तर पाहणार आहोत. ही गोष्ट अगदी मनावर कोरून ठेवा. सरकारकडे प्रत्येक योजनेसाठी एक ठराविक बजेट म्हणजे ठराविक निधी असतो. त्यामुळे प्रथम येणाऱ्यास प्राधान्य किंवा लॉटरी पद्धत वापरली जाते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अर्ज करण्यासाठी सरकारी पोर्टल काही ठराविक काळापुरताच उघडं असतं. ती वेळ, ती तारीख निघून गेली की पुढच्या संधीची वाट पाहावी लागते. त्यामुळे वेळ हा या प्रक्रियेतील सर्वात महत्त्वाचा घटक आहे. तर अर्ज करण्याच्या दिशेने पहिलं पाऊल म्हणजे स्वतःची पात्रता तपासणं. चला आता आपण सरकारचे नेमके काय नियम आहेत आणि त्यात आपण बसतो की नाही हे अगदी तपशीलवार पाहूया. हे नियम खूप महत्त्वाचे आहेत, त्यामुळे नीट लक्ष द्या.
पहिला नियम, तुमच्या किंवा तुमच्या कुटुंबातील कोणाच्याही नावावर गेल्या 7 वर्षात ट्रॅक्टर खरेदी झालेला नसावा. हा नियम नवीन शेतकऱ्यांना संधी मिळावी यासाठी आहे. दुसरा, ज्या जमिनीसाठी अर्ज करत आहात ती तुमच्या नावावर कमीत कमी 3 वर्षांपासून असावी. आणि हो, हे लक्षात ठेवा की सरकार महिला शेतकरी, अनुसूचित जाती जमातीचे शेतकरी आणि लहान शेतकऱ्यांना या योजनेत सर्वात आधी प्राधान्य देते. हा एक खूप छान प्रश्न आहे. समजा एका तालुक्यात 10 ट्रॅक्टरसाठी अनुदान उपलब्ध आहे आणि 15 पात्र महिला शेतकऱ्यांनी अर्ज केला, मग काय होणार? अशावेळी कोणावरही अन्याय होऊ नये म्हणून सरकार लॉटरी पद्धतीचा वापर करतं. एका पारदर्शक प्रक्रियेद्वारे कॉम्प्युटरच्या मदतीने त्या 15मधून 10 जणांची निवड केली जाते. त्यामुळे तुमची पात्रता असली तरी निवड ही लॉटरीवर अवलंबून असू शकते. आता आपण या प्रक्रियेच्या सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे आलो आहोत, आवश्यक कागदपत्रे. अर्ज करण्याची वेळ आल्यावर धावपळ करण्यापेक्षा ही सर्व कागदपत्रे आधीच एका फाईलमध्ये तयार ठेवली तर आपलं 90% काम सोपं होतं आणि यश मिळण्याची शक्यता खूप वाढते. सुरुवात करूया ओळख आणि पत्त्याच्या पुराव्यापासून. यासाठी तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड आणि मतदार ओळखपत्र या तिन्हींची गरज लागेल. एक गोष्ट नक्की तपासा की यातील तुमचं नाव आणि पत्ता सगळीकडे अगदी सारखाच आहे की नाही. एक अक्षर जरी चुकलं तरी अडचण येऊ शकते. यानंतर येतात जमिनीची कागदपत्र. यात लागतो तुमच्या जमिनीचा ताजा सातबारा उतारा, जो तुमच्या मालकीचा पुरावा असतो. सोबतच गाव नकाशातील तुमच्या शेताचा हिस्सा आणि पीक पाहणी अहवाल, जो तलाठ्याकडून मिळतो. तुमच्याकडे सिंचनाची सोय असेल, म्हणजे विहीर किंवा बोरवेल असेल, तर त्याचे प्रमाणपत्र. आणि तुम्ही जर लहान शेतकरी असाल तर तसा दाखलाही आवश्यक आहे. याशिवाय तुमच्या राष्ट्रीयकृत बँकेच्या पासबुकची पहिल्या पानाची प्रत लागेल. शक्यतो तेच बँक खातं द्या जे तुमच्या PM किसान किंवा किसान क्रेडिट कार्डशी जोडलेलं आहे. त्यामुळे अनुदान जमा व्हायला मदत होते. तुमचा एक पासपोर्ट साईज फोटो, जात प्रमाणपत्र आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचा जो मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक आहे तोच अर्जात द्यावा लागेल, कारण सगळे OTP त्यावरच येणार आहेत. आता एक अत्यंत महत्त्वाची तांत्रिक गोष्ट सांगतो, जिथे 90% अर्ज बाद होतात. तुमचं आधार कार्ड आणि जमिनीचा रेकॉर्ड म्हणजे तुमचा सातबारा हे एकमेकांची लिंक असणं बंधनकारक आहे. जर हे लिंकिंग झालं नसेल तर कम्प्युटर तुमचा अर्ज स्वीकारणारच नाही. त्यामुळे अर्ज करण्यापूर्वीच तलाठी कार्यालयात जाऊन हे लिंकिंग पूर्ण करून घ्या. हे काम सगळ्यात आधी करा. ठीक आहे. आता तुमची पात्रता तपासली, सगळी कागदपत्र तयार आहेत, एकदम व्यवस्थित फाईल लावून ठेवली आहे. आता प्रत्यक्ष अर्ज कसा करायचा याची अचूक आणि सोपी पद्धत समजून घेऊया. पुन्हा एकदा आठवण करून देतो, वेळ साधणं खूप महत्त्वाचं आहे. सरकारची ही योजना वर्षभर सुरू नसते. साधारणपणे खरीप हंगामाच्या आधी म्हणजे एप्रिल ते जून आणि रब्बी हंगामाच्या आधी म्हणजे ऑक्टोबर ते नोव्हेंबर या काळात अर्ज स्वीकारले जातात. त्यामुळे या महिन्यांमध्ये कृषी विभागाच्या वेबसाईटवर लक्ष ठेवणं गरजेचं आहे. प्रक्रिया अगदी सरळ आहे. सर्वात आधी तुम्हाला ज्या कंपनीचा आणि मॉडेलचा ट्रॅक्टर घ्यायचा आहे त्यांच्या अधिकृत डीलरकडून एक कोटेशन घ्या. मग आपण तयार केलेली कागदपत्रांची फाईल घ्या आणि तुमच्या जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रात किंवा CSC सेंटरमध्ये जा. तिथले ऑपरेटर तुम्हाला तुमच्या राज्याच्या कृषी विभागाच्या अधिकृत पोर्टलवर ऑनलाईन अर्ज व्यवस्थित भरून देतील. एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येक राज्याचं पोर्टल वेगळं असू शकतं. उदाहरणार्थ महाराष्ट्रासाठी महाडीबीटी पोर्टल आहे, तर राजस्थानमध्ये राजकिसान आणि उत्तर प्रदेशात ॲग्रीदर्शन पोर्टल आहे. त्यामुळे चुकीच्या ठिकाणी अर्ज करू नका. तुमच्या गावचे कृषी सहाय्यक किंवा पर्यवेक्षक तुम्हाला योग्य पोर्टलची माहिती नक्की देतील. त्यांना विचारायला अजिबात लाजू नका. अर्ज भरून दिला म्हणजे आपलं काम संपलं असं अजिबात नाही. उलट तिथून आपलं खरं काम सुरू होतं. आपल्या अर्जाचं पुढे काय झालं, तो तपासणीत आहे की मंजूर झाला, की त्यात काही त्रुटी काढल्या आहेत, हे वेळोवेळी तपासणं खूप गरजेचं आहे. तुम्ही ज्या पोर्टलवर अर्ज केला आहे त्याच पोर्टलवर तुम्हाला एक अर्ज क्रमांक किंवा युजर ID मिळतो. त्याचा वापर करून तुम्ही कधीही कुठेही तुमच्या अर्जाची सद्यस्थिती ऑनलाईन तपासू शकता. जर काही त्रुटी असेल तर ती वेळेत पूर्ण करण्याची संधी मिळते आणि आपला अर्ज नाकारला जाण्यापासून वाचतो. तर आतापर्यंत आपण अर्ज करण्याची पूर्ण प्रक्रिया पाहिली. आता शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या टप्प्याकडे वळूया. तुमच्यासाठी कोणत्या योजना उपलब्ध आहेत आणि तुम्ही आता लगेच काय पावलं उचलली पाहिजेत याबद्दल बोलूया. हे समजून घ्या की सबसिडीच्या 2 मुख्य योजना आहेत. एक तुमच्या राज्य सरकारची आणि दुसरी केंद्र सरकारची, जिचं नाव आहे SMAM, म्हणजेच सबमिशन ऑन ॲग्रिकल्चरल मेकॅनायझेशन. SMAM अंतर्गत संपूर्ण भारतात अनुदान मिळतं, पण त्याचं बजेट कमी असल्यामुळे लाभार्थींची संख्या मर्यादित असते. अनेकदा राज्य सरकारच्या योजनेतून लाभ मिळण्याची शक्यता जास्त असते.
मोठ्या ट्रॅक्टरवर मिळणारी रक्कम खरंच खूप आकर्षक आहे. हरियाणा, पंजाब, उत्तर प्रदेश यांसारख्या राज्यांमध्ये 35 ते 45 हॉर्स पॉवरच्या ट्रॅक्टरसाठी शेतकऱ्यांना थेट 3 लाख रुपयांपर्यंत अनुदान मिळाल्याची अनेक उदाहरणं आपल्यासमोर आहेत. ही रक्कम तुमच्या स्वप्नाला एक मोठं बळ देऊ शकते. आणि जर आपण मिनी ट्रॅक्टरचा विचार करत असाल, जो लहान शेती किंवा बागायतीसाठी एकदम उत्तम असतो, तर त्यावरही देशभरात साधारणपणे 2.25 लाख रुपयांपर्यंतची सबसिडी उपलब्ध आहे. त्यामुळे तुमच्या गरजेनुसार तुम्ही छोटा किंवा मोठा कोणताही पर्याय निवडू शकता. आजच्या या संपूर्ण माहितीचा सार या एका वाक्यात आहे. जर तुमची अर्ज करण्याची पद्धत अचूक असेल, तुमची कागदपत्र परिपूर्ण असतील आणि तुम्ही योग्य वेळेत अर्ज केला, तर तुम्हाला सबसिडी मिळण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. यश योगायोगाने मिळत नाही, ते अचूक तयारीने मिळवावं लागतं. आशा आहे की या सविस्तर माहितीमुळे तुमच्या मनातील सगळ्या शंका दूर होऊन एक नवा आत्मविश्वास मिळाला असेल. जर हे सादरीकरण तुम्हाला खरंच उपयुक्त वाटलं असेल, तर शेतकरी ज्ञान या आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि ही मोलाची माहिती आपल्या इतर शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचावी, यासाठी ती शेअर करायला विसरू नका. ज्ञान वाढल्याने नेहमी वाढतं. आता सगळी माहिती तुमच्या समोर आहे, नकाशा तुमच्या हातात आहे. तर मग आता फक्त वाट पाहू नका. आजच आपल्या कागदपत्रांची जुळवाजुळव सुरू करा आणि आपलं ट्रॅक्टरचं स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेने पहिलं पण सर्वात महत्त्वाचं पाऊल उचला. तुम्ही तयार आहात ना? मग लागा कामाला.